नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज चैत्र कृष्ण चतुर्थी शके 1948 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. जिल्ह्यामध्ये डिजिटल जनगणनेची तयारी सुरू. 64 फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू. ठाण्यात सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र. क्रिकेटच्या मैदानावर पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आव्हान. आणि अनधिकृत शाळांपासून सावधान, मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्या, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहरात सध्या प्रेसिडेंट कप टेनिस क्रिकेट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या स्पर्धेत आज विशेष सामने रंगले. मराठी कलाकारांचे 2 संघ तसेच ठाणे महापालिका अधिकारी विरुद्ध नगरसेवक असा सामना पाहायला मिळाला. मात्र या सामन्याची खरी आकर्षण ठरली ती म्हणजे विविध पक्षातले नगरसेवक एकाच संघात एकत्र खेळताना दिसले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकजुटीचा संदेश दिला. आम्ही असेच एकत्र येऊन महापालिकेमध्ये काम केले तर ठाण्याचा विकास अधिक वेगाने होईल, असे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळंबोली येथे राहणारा अब्दुल रशीद उर्फ बाबाजान यांनी धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तपासादरम्यान त्याच्यावर मुंबईतल्या सांताक्रूज येथेही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2024मध्ये एका विवाहित महिलेला कौटुंबिक वादातनं मानसिक त्रास होत असताना तिची ओळख बाबाजांशी झाली. तुझे सर्व दुःख दूर करतो असे सांगून त्या महिलेला त्याने खालापूर येथील फार्म हाऊसवर नेले. तेथे धार्मिक विधींच्या नावाखाली तिच्यावर प्रभाव टाकत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रायगड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पुढील चौकशीत मुंबईतल्या सांताक्रूज पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना संशय आहे की आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार केले असावेत. त्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल पद्धतीने करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात शासनाची मान्यता न घेता काही संस्थांकडून अनधिकृतपणे खाजगी शाळा सुरू केल्याची बाब निदर्शनाला आली आहे. या शाळांकडून राज्य शिक्षण मंडळ, CBSE, ICSE आणि IB बोर्डाच्या नावाखाली आकर्षक जाहिराती केल्या जात असून पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत अशा शाळांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या 27 अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतल्यास आणि त्यातून शैक्षणिक नुकसान झाल्यास तरी सर्वस्वी जबाबदारी संबंधित पालकांची राहील याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या अनधिकृत शाळांची प्रसिद्ध यादी करण्यात आली असून पालकांनी अशा शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेताना संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अनधिकृत शाळांकडून आकर्षक जाहिराती करून पालकांची फसवणूक केली जात आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून केवळ मान्यताप्राप्त शाळेमध्येच प्रवेश घ्यावा. जिल्हा परिषद शाळेच्या कारक्षेत्रात अनधिकृत शाळांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असेही शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी स्पष्ट केले. ठाण्यातल्या राबोडी भागातल्या सरस्वती शाळेची मनमानी फी वाढ, डिजिटलायझेशनच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क, शालेय साहित्य खरेदी एकाधिकारशाही, एकाच शाळेत 3 हजारो रुपयांची प्रवेश फी. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी केळकर यांनी पालकांच्या समस्या जाणून घेत सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे सांगितले. पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार शाळा व्यवस्थापनाने आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27साठी कोणतीही पूर्वसूचना न देता फीमध्ये 20% ते 40% वाढ केली आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापनाची चर्चा केली असता राज्य बोर्डाकडून CBSE बोर्डात रूपांतर होत असल्यामुळे फी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इयत्ता पहिलीची फी 48,000 रुपयांवरून थेट 65,000 रुपये करण्यात आली आहे. ही फी वाढ मध्यमवर्गीय पालकांसाठी अन्यायकारक आहे. बोर्ड बदलण्याचा निर्णय घेताना पालकांना विश्वासात घेतले गेले नाही आणि त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार केला गेलेला नाही, असे पालकांनी सांगितले. बोर्ड बदलाचे कारण सांगून शाळा व्यवस्थापन दरवर्षी 3 ते 4 हजार रुपयांची पुस्तके शाळेतनं घेण्याची सक्ती करत आहे. गणवेशासाठी ठराविक 2च विक्रेत्यांकडे पाठवले जाते. डिजिटलायझेशनच्या नावाखाली अतिरिक्त फी उकळली जात असल्याची तक्रार पालकांनी केली. जेव्हा पालकांनी फी विरोधात निवेदन देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुख्याध्यापकांनी ते स्वीकारण्याचा नकार दिला आणि तक्रार करणाऱ्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची नावे मागितली. यामुळे मुलांना शाळेत त्रास दिला जाईल अशी भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. नवी मुंबईतल्या APMC बाजारात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागतात विविध प्रकारच्या खरबुजांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मधुमती, कुंदन, बॉबी आणि मृदुला या जातीच्या खरबुजांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळताना दिसत आहे. मात्र या व्यापारावर आंतरराष्ट्रीय परिस्थिती सावट असल्याची चिंता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतल्या APMC बाजारात राज्यातल्या विविध भागातून खरबुजांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मधुमती, कुंदन, बॉबी आणि मृदुला या लोकप्रिय जाती बाजारात दाखल झाल्या असून ग्राहक त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. सध्या या खरबुजांचे दर साधारणपणे 25 ते 30 रुपये प्रति किलो दरम्यान आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या फळांना वाढती मागणी असून बाजारामध्ये चांगली उलाढाल सुरू आहे. खरबुजांच्या गोड चवीमुळे आणि ताजेपणामुळे ग्राहकांचा कल या फळांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम या व्यापारावर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतल्या पोलिसांनी उत्कृष्ट तपास कौशल्य आणि तत्परतेच्या जोरावर नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. परिमंडळ 2 मधल्या पोलिसांनी मागील वर्षभरात गहाळ आणि चोरीला गेलेल्या वस्तू आरोपींकडून हस्तगत करून त्या मूळ मालकांना परत करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमात तब्बल 69 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला. नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत विविध प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी चोरी आणि गहाळ वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर शोध लावला.
आरोपींकडनं सोने, चांदी, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्याकरता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपले हरवलेले दागिने आणि मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अनेक नागरिकांनी या वस्तू कायमच्या हरवल्या असे समजून आशा सोडून दिली होती. मात्र पोलिसांच्या मेहनतीमुळे त्यांना पुन्हा आपली मालमत्ता मिळाली. या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून सर्व स्तरातनं या कामगिरीचे कौतुक होत आहे. भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनाने याकरता कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या 5व्या मजल्यावरील समिती सभागृहात फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार सचिन चौधरी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गातनं जिल्ह्यातले तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केले जात आहे. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणकापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणासाठी 32 जणांच्या 2 स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण 64 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केले जात आहे. हे प्रशिक्षण 19 एप्रिल 2026पर्यंत चालणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे तहसीलदार विनोद भामरे आणि तहसीलदार स्वाती घोंगडे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. या प्रशिक्षणात प्रामुख्याने जनगणना 2027चा पहिला टप्पा असलेल्या घर यादी व घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डिजिटल स्वरूपामुळे यावेळी प्रकरणांना कागदी अर्जाऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचे तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा व नियम, माहिती संकलनाची प्रक्रिया यावर त्या 64 फील्ड ट्रेनर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिली जात आहे. हे प्रशिक्षित ट्रेनर्स पुढे 27 एप्रिल ते 8 मे या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी हा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधीनस्थ असलेल्या 9-4 सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रक्रियेत अचूकतेचे महत्त्व अधोरेखित केले असून डिजिटल सुविधेमुळे डेटा संकलनात पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता या @gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यात डिजिटल जनगणनेची तयारी सुरू. 64 फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू. ठाण्यात सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र. क्रिकेटच्या मैदानावर पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आव्हान आणि अनधिकृत शाळांपासून सावधान. मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्या. शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.